आपल्यासोबत शेतकरी नेते राजू शेट्टी हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। राजू शेट्टीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय जी, आता आपण प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य ऐकलंच असेल। शेतकऱ्यांबाबत त्यांनी वक्तव्य केलंय, त्यांची जीभ घसरली आहे। आपण हे वक्तव्य ऐकलंच असेल की मी आपल्याला पुन्हा एकदा सांगू? मी ऐकलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं आहे। म्हणजे शेतकऱ्याला मूर्ख म्हणणं बरोबर नाही आहे। पण शेतकरी हा भोळा आहे, भाबडा आहे आणि या राजकारण्यांच्या मायावी बोलण्याला फसतो, बळी पडतो, हेही खरं आहे। कारण जेव्हा निवडणुका येतात, मताचं राजकारण सुरू होतं, त्यावेळी शेतकरी हा शेतकरी राहत नाही, तर तो वेगळ्या जातीत धर्मात विभागला जातो। आणि सध्याच्या काळामध्ये जी काही चितावणीखोर भाषणं, एकमेकांच्या जातीबद्दल तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि त्याचबरोबर अनावश्यक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं, याच्यामध्ये आमचा भोळा शेतकरी बळी पडतो आणि त्यामुळं त्याच्याकडून अशा पद्धतीनं चुकीच्या लोकांना मतं दिली जातात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। आणि त्यामुळं मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी सुद्धा जे निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला फसवतात, आपल्या धोरणाच्या विरोधात, आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या विरोधात असणारे किंवा शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण करणारे जे लोक आहेत, त्यांना खड्यासारखं वेचून शेतकऱ्यांनी आपला कोण परका कोण हे समजलं पाहिजे। अन्यथा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना आता शेती व्यवसाय करणं मुश्किल होऊन जाईल। जी, धन्यवाद राजूजी, आपण दिलेले या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।